नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आजचे कापूस भाव आज 25 एप्रिल 2026 दिवशी कापसाच्या भावामध्ये काय चेंजेस बदल झालेले आहेत आणि त्यानंतर 24 एप्रिल 2026 या 2 दिवसाच्या कापसाच्या भावाविषयी आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. कारण जवळपास आता पूर्ण शेतकऱ्याचा कापूस काय केलेला आहे, खाजगी बाजारामध्ये विकला गेलेला आहे आणि विकला गेल्यामुळं मग आता थोडासा कापूस काय झालेला आहे, शेतकऱ्याकडे शिल्लक राहिलेला आहे आणि थोडासा कापूस शिल्लक राहिल्यामुळं मग त्या कापसाला आता खाजगी बाजारामध्ये आवक कमी झाल्याने आणि CCIचे कापूस खरेदी जवळपास बंद झाल्यासारखी झालेली आहे आणि त्यामध्ये मग कापसाच्या भावामध्ये थोडंसं काय झालेलं आहे, चेंजेस बदल झालेला आहे. आता जवळपास पाहिलं पाठीमागं तर 82-83 होता, त्यानंतर 84 झाला, नंतर आता 85च्या आसपास काय झालेलं आहे, 85 पार होणार आहे आणि लवकरच 9,000 रुपयाला काय होणार आहे, कापूस गाठणार आहे. कारण आता तुटपुंजे शेतकरी म्हणजे थोडेसे शेतकरी राहिलेले आहेत आणि जे भावाच्या आशापोटी त्यांनी काय केलेलं आहे, कापूस ठेवलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी आता थोडंसं घाई गडबड न करता पाठीमागचाही कापूस वेचलेला असेल तर तेही थोडंसं लवकर काय करायचं आहे, विकायचं नाही. कारण त्यालाही चांगला व्यवस्थित भाव लागणार आहे. आता लवकरच 9,000 रुपये कापसाचा भाव काय होणार आहे, पार होणार आहे. जवळपास 8.5 तर काय झालेला आहे, पूर्ण भाव झालेलाच आहे आणि लवकरच 9चा काय होणार आहे, तो टप्पा गाठणार आहे 100%. 9,000 रुपये कापसाचे भाव काय होणार आहे, तर लवकरच होणार आहे. तर सध्या जवळपास 8,400 ते 500च्या आसपास काय केला जातो कापूस, खाजगी बाजारामध्ये काय केला जातो, घेतला जातो, खरेदी केला जातो. त्या हिशोबाने शेतकरी काय करत असतात, त्या कापसाला विकत असतात. ज्यांच्याकडे असेल त्यांनी थोडंसं थांबून कापसाची काय करायची आहे, विक्री करायची आहे. धन्यवाद.